मित्रांनो, ग्रामीण भागातील शेतजमिनीच्या पोट हिश्श्यांची आता मोजणी होणार आहे. त्याचबरोबर त्या जमिनीचे स्वतंत्र नकाशे देखील तयार करण्यात येणार आहेत आणि तसेच स्वतंत्र सातबारा देखील तयार करण्यात येणार आहेत. मित्रांनो, नेमके या प्रकल्पाची उद्दिष्टे काय आहेत, या प्रकल्पाचे फायदे काय आहेत, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. अशा प्रकारचा अतिशय महत्त्वपूर्ण GR हा 27 जानेवारी 2026 रोजी महसूल विभागाने निर्गमित केलेला आहे. याची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी घेऊयात. तत्पूर्वी अशाच पुढील महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर बघा, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाचा हा 27 जानेवारी 2026 चा GR आहे. या ठिकाणी बघा, ग्रामीण भागातील शेतजमिनीच्या पोट हिश्श्यांची मोजणी करून नकाशे व सातबारा अधिकार अभिलेख अद्ययावत करण्याबाबत. या ठिकाणी आपण सगळ्यात अगोदर प्रस्तावना बघूयात. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात पोट हिस्सा मोजणीचा पथदर्शी प्रकल्प जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्तरावरून सुरू करण्यात येत आहे. सदर प्रकल्पाचे कार्यान्वयन व संनियंत्रण करणे तसेच जनतेचा प्रत्यक्ष सक्रिय सहभाग मिळण्यासाठी प्रसिद्धी व जनजागृती अभियान राबविणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सदरच्या पोट हिस्सा मोजणी प्रकल्पाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी विविध समित्या देखील गठीत करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन आहे. आता नेमक्या समित्या कोणत्या गठीत करण्यात आल्या आहेत? राज्यस्तरीय आहेत, जिल्हास्तरीय आहेत आणि तालुकास्तरीय देखील आहेत. ते देखील आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. आता नेमका शासन निर्णय काय आहे? तर या ठिकाणी बघा, महाराष्ट्र राज्यात प्रथम भूमापन व जमाबंदीची कार्यवाही सन 1890 ते 1930 या दरम्यान झालेली आहे. प्रथम भूमापन व जमाबंदीच्या वेळी अस्तित्वात असलेल्या धारकांच्या शेतजमिनीचे नकाशे, अधिकार अभिलेख व जमिनीची प्रतवारी तसेच जमिनीची आकारणी निश्चित करण्यात आलेली आहे. मूळ जमाबंदीच्या वेळी राज्यात एकूण 50,21,213 भूभाग नकाशे व तेवढेच सातबारा अधिकार अभिलेख तयार करण्यात आलेले होते. जमीन एकत्रीकरण योजनेच्या दरम्यान मूळ जमाबंदीच्या वेळी तयार करण्यात आलेल्या अधिकार अभिलेखात नव्याने तयार झालेले पोट हिस्सा धारकांच्या जमिनीच्या पोट हिश्श्यांची मोजणी करून नकाशे अद्ययावत करण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने एकत्रीकरण योजनेमध्ये राज्यात एकूण 1,40,48,965 एवढे विभाग तयार झाले असून तेवढेच सातबारा अधिकार अभिलेख तयार व अद्ययावत करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, राज्यात सन 1992 पासून माहे डिसेंबर 2024 पर्यंत खरेदी हक्काने त्याचबरोबर वारस वाटणीने, हक्क सोड पत्राने किंवा हस्तांतरण या कारणामुळे नव्याने सातबारा अधिकार अभिलेख तयार झालेल्या पोट हिश्श्यांची संख्या ही 2,12,76,499 एवढी आहे. सातबारा अधिकार अभिलेखात तयार झालेल्या सर्व पोट हिश्श्यांची मोजणी होत नसल्यामुळं नकाशे व सातबारा अधिकार अभिलेख मिळत नसून त्यामुळं विविध केंद्र तसेच राज्य शासकीय योजना राबविताना अडचण निर्माण होतात. तसेच केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार सर्व विभागांचे मोजणी करून नकाशा व अधिकार अभिलेख यांचे संलग्नीकरण इंटिग्रेशन करून प्रत्येक विभागास भू आधार क्रमांक म्हणजेच UL पिन युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर देखील तयार करायचा आहे. त्याद्वारे कृषी विषयक योजना तसेच शेतकऱ्यांना वित्त पुरवठा करण्यासंबंधित योजना व पीक सर्वेक्षण इत्यादी योजना यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यासाठी ग्रामीण भागातील शेत जमिनींच्या भूभागांचे धारक खातानिहाय पोट हिश्श्यांची मोजणी करून पोट हिस्सा विभागांची सीमा व क्षेत्र निश्चित करून त्याद्वारे अधिकार अभिलेख व नकाशे तंतोतंत मेळात ठेवणे आवश्यक आहे. आता हे पोट हिस्सा मोजणीचा पथदर्शी प्रकल्प जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्तरावरून सुरू करण्यात येत आहे. तर आता हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पाची उद्दिष्टे आपण या ठिकाणी बघूयात. बघा मित्रांनो, राज्यातील सर्वे नंबर गट नंबर मध्ये तयार झालेल्या पोट हिश्श्यांची मोजणी करणे तसेच अधिकार अभिलेख सातबारा व नकाशा अद्ययावत करून मेळात आणणे, प्रत्येक विभागास भू आधार क्रमांक UL पिन युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर देणे. आता या प्रकल्पामुळे नेमके फायदे काय होणार आहेत ते आपण या ठिकाणी बघूयात. बघा, यामुळे सातबारा नुसार धारकनिहाय स्वतंत्र पोट हिस्सा भू नकाशे उपलब्ध होतील. धारकांचे क्षेत्र व हद्दीविषयी वाद कमी होण्यास मदत होईल. अधिकार अभिलेख सातबारा व त्यांचे नकाशे तंतोतंत मेळात ठेवणे शक्य होईल.
भूभाग नकाशे व अधिकार अभिलेख यांचे संलग्नीकरण करता येईल. शेतकरी, विविध बँका व पीक विमा कंपनीनुसार नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी अद्ययावत डाटाबेस उपलब्ध होईल. खरेदी पूर्व मोजणी प्रक्रियेची कार्यवाही करण्यासाठी अचूक डिजिटल डाटाबेस देखील तयार होईल. असे विविध प्रकारचे खूप अतिशय महत्त्वपूर्ण फायदे या प्रकल्पामुळे होणार आहेत. आता या प्रकल्पासाठी जी राज्यस्तरीय संनियंत्रण समिती आहे याच्यामध्ये बघा अपर मुख्य सचिव महसूल वन विभाग मंत्रालय मुंबई हे अध्यक्ष असणार आहेत आणि बाकी या ठिकाणी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे हे सदस्य असतील. सर्व विभागीय आयुक्त तसेच संचालक नगर रचना पुणे हे देखील सदस्य असणार आहेत. अशा प्रकारचे विविध समिती देखील या ठिकाणी गठीत करण्यात आल्या. ही राज्यस्तरीय समिती आहे. ओके. तसेच सहसचिव, उपसचिव, भूमापन, महसूल वन विभाग मंत्रालय मुंबई याचे सदस्य सचिव असणार आहेत. आता यामध्ये कार्यकारी मंडळामध्ये ची देखील या ठिकाणी रचना करण्यात आलेली आहे. यामध्ये जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे हे अध्यक्ष असणार आहेत आणि या ठिकाणी बाकी सदस्य आणि सदस्य सचिव या ठिकाणी असणार आहेत. ओके. आता यानंतर बघा या कार्यकारी मंडळाची दरमहा किमान एक बैठक देखील आयोजित करण्यात येणार आहे. ओके. याची अंमलबजावणी अतिशय व्यवस्थितपणे होणार आहे. यासाठी एक राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन कक्ष देखील स्थापन करण्यात येणार आहे. आता यामध्ये जिल्हा स्तरावर देखील समिती जिल्हास्तरीय अंमलबजावणी समिती असणार. यामध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष असणार आहेत. ओके. त्याचबरोबर सदस्य सचिव आणि सदस्य देखील या ठिकाणी असणार आहेत. मित्रांनो, हा डिटेलमध्ये GR ची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डिटेलमध्ये देखील माहिती वाचून घेऊ शकता. ओके. प्रत्येक स्तरावर प्रत्येक समितीचे कार्य देखील त्या खाली दिलेली आहेत. ओके. यानंतर तालुका स्तरावर समिती असणार आहे. यामध्ये उपविभागीय अधिकारी हे अध्यक्ष असणार आहेत. ओके. यानंतर बाकी सदस्य असणार आहेत. बाकी तहसीलदार, गट विकास अधिकारी, उप अधीक्षक भूमी अभिलेख तसेच हे जे असणार आहेत ते सदस्य सचिव असणार आहेत. तसेच सर्व संबंधित मंडळ अधिकारी आणि सर्व संबंधित गावांचे ग्राम महसूल अधिकारी हे देखील सदस्य असणार आहेत आणि या समितीची कार्यकक्षा देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण हा GR आहे, हा शासन निर्णय आहे. धन्यवाद.